श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनल मध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 10 मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया। या अक्षय तृतीयेच्या दिवशी 12 राशीनुसार तुम्हाला कोणते उपाय करायचे आहे व कोणते दान करायचे आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच प्रमाणात शिवपुराणात सांगितलेले काही उपायही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर मग पाहूया तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला राशीनुसार कोणते उपाय करायचे आहेत। चला तर मग जाणून घेऊया मेष रास। मेष राशीच्या लोकांनी या दिवशी लाडू दान करावे, परंतु हे लाडू लाल कपड्यात ठेवूनच दान करा। याने तुमचे कष्ट दूर होतील आणि देवी लक्ष्मी ही प्रसन्न होईल। दुसरी रास आहे वृषभ राशी। अक्षय तृतीयेच्या दिवशी माठात पाणी भरून दान करणे चांगले मानले जाते। यामुळे घरात समृद्धीही येईल आणि कुंडलीत शुक्रांचे स्थान मजबूतही होईल। तिसरी रास आहे मिथुन राशी। अक्षय तृतीयेच्या दिवशी मिथुन राशींच्या लोकांनी या दिवशी हिरवे मूग डाळ दान करा। शक्य असल्यास कोणत्याही गरजूंना कपडेही दान करा। यामुळे कुटुंबात समृद्धी येईल। चौथी रास आहे कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावं। दूध हे समृद्धीचे सूचक मानले जाते। असे केल्याने कौटुंबिक संकटही दूर होऊन आणि घरात समृद्धीही येईल। शक्य असल्यास चांदीमध्ये मोती घालून अक्षय तृतीयेच्या दिवशी धारण करा। पाचवी रास आहे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांनी लाल मसूर, गूळ, लाल कपड्यांचे दान करावे। यामुळे त्यांचा सूर्य मजबूत होईल आणि सर्व त्रासही दूर कमी होतील। सूर्यालाही अर्घ्य अर्पण करावे। सहावी रास आहे कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी पन्ना धारण करावा आणि मुगाची डाळ विकत घ्यावी आणि ती डाळ दान करताना प्लेटमध्ये एक चिमूटभर डाळ वाचवून ठेवा आणि त्याला घरातील धान्यात मिसळा। यामुळे घरात नेहमी समृद्धी येणार आहे। सातवी रास आहे तुळ राशी। तुळ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढरे कपडे, दूध, दही, तांदूळ, साखर, खीर इत्यादी गोष्टी दान करावे। ज्या पांढऱ्या कलरच्या वस्तू आहेत त्या सर्व तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करा। आठवी रास आहे वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी किंवा सरबत द्यावे। इच्छा असल्यास आपण या दिवशी प्याऊ देखील बसवू शकता। त्याशिवाय मुंगा धारण करा। यामुळे घरातील अनेक समस्याही दूर होतील आणि कुटुंबात आनंदच येईल। नववी रास आहे धनु राशी। धनु राशीच्या लोकांनी या दिवशी नारायण पूजेच्या वेळी पिवळ्या कपड्यात हळद लपेटून पूजास्थळावर ठेवा। तसेच पिवळ्या वस्तू, पिवळे तांदूळ, पिवळी डाळ, केळी इत्यादी गोष्टी दान करा। यामुळे गुरु बृहस्पतीची स्थिती मजबूत होईल आणि बिघडलेली सर्व कामे पूर्ण होतील। 10वी रास आहे मकर राशी। अक्षय तृतीयेच्या दिवशी एका पात्रात तिळाचे तेल घेऊन घराच्या पूर्वेकडील बाजूला ठेवा। याशिवाय काळे तीळ, काळी डाळ आणि वगैरे दान करा। 11वी रास आहे कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी मोहरीचे तेल किंवा काळी तीळ, लोह, काळी डाळ, नारळ इत्यादीचे दान करावे। त्यामुळे समस्यांपासून तुम्हाला मुक्तता 100% मिळणार आहे। 12वी रास आहे आणि सर्वात शेवटची रास म्हणजे मीन राशी। पिवळ्या रंगाच्या कपड्यात पिवळे फूल बांधून घराच्या पूर्व दिशेने ठेवा। हळद आणि हरभऱ्याची डाळ विकत घेऊन घरात आणून ते दान करा। त्यामुळे तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे कमी होणार आहेत व सर्व कार्यामध्ये तुम्हाला फलप्राप्ती मिळणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण 12 राशीनुसार तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत हेही जाणून घेतले आहे। त्याचप्रमाणे काही उपाय म्हणजे 27 उपायही मी तुम्हाला या दिवशी करायचे आहेत तेही तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।
तर चला तर मग पाहूया तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी. अक्षय तृतीयेच्या दिवशी 1 शंख, 108 काळी मिरी, 7 गोमती चक्र आणि सुमारे 100 ग्रॅम मोहरी दळून घ्या. यानंतर संध्याकाळी एका भांड्यात काळे कापड पसरवा आणि यानंतर या सर्व गोष्टी एका भांड्यात ठेवा व मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ज्या भांड्यात या सर्व वस्तू ठेवल्या होत्या त्याच भांड्यात तो दिवाही ठेवा. त्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून ओम दक्षिणा भैरव भूत प्रेत बंधन तंत्रबंध निग्रह सर्व शत्रू संहारिणी मम कार्य सिद्धिमा कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप 3 ते 7 जपमाळी करावा. असे केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार कायम राहील. याच सोबत जीवनातील प्रत्येक समस्या आपोआपही दूर होतील. दुसरा उपाय आहे, या दिवशी लोकांना गोड पदार्थ खाऊ घालावे आणि शीतल पाणी प्यायला द्यावे. तिसरी गोष्ट आहे, उन्हाळ्यापासून बचावासाठी गरजू लोकांना छत्री, मटका आणि पंखा दान करावा. चौथी गोष्ट आहे, मंदिरात किंवा सार्वजनिक स्थळी प्याऊ किंवा वॉटर कूलर लावण्याची व्यवस्था बघावी. भंडारा करून गोडधोडाचे जेवण द्यावे. याने अनंत पुण्य लाभतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रभू विष्णूंची व देवी लक्ष्मीसह पूजा करावी. पाचवा आहे, अक्षय तृतीयेचा प्रभू विष्णूंना पिवळं फूल अर्पित करावे आणि पिवळे वस्त्र धारण करून तुपाचे 9 दिवे लावून पूजा करावी. 6वा उपाय आहे, श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ आणि श्री सूक्त पाठ केल्याने जीवनात धन, यश, पद आणि प्रतिष्ठाही प्राप्त होते. आजारांमुळे त्रस्त असणाऱ्यांनी या दिवशी राम रक्षा स्तोत्र पाठ अवश्य केले पाहिजे. 7वा उपाय आहे, अक्षय तृतीयेला चांदीचे शिक्के किंवा सोन्याच्या दागिन्याचे शिक्के खरेदी करा. त्यामुळे तुम्हाला शुभच ठरणार आहे. 8वा उपाय आहे, नवीन वस्त्र धारण करून मंदिरात अन्न आणि फळदान करावे. 9वा आहे, रुग्णालयात गोड पदार्थ, पाणी आणि फळ वितरित केल्याने अनंत पुण्य प्राप्त होईल. 10वा उपाय आहे, या दिवशी आपल्याला व मित्रांना किंवा विद्वान लोकांना धार्मिक पुस्तक दान केल्याने देवगुरु बृहस्पती प्रसन्न होतात. 11वा उपाय आहे, विद्यार्थ्यांनी या दिवशी कठीण परिश्रम करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी देवासमोर संकल्प घ्यायचा हवा आणि आता कठीण परिश्रम करेन. तसेच आई, वडील आणि गुरूंना आशीर्वाद घ्यायला हवा, कारण या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद अनंत फलदायी ठरतो. 12वा उपाय आहे, या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावं. दूध हे समृद्धीचे सूचक मानले जाते असेही म्हटले जाते. असे केल्याने कौटुंबिक संकट दूर होईल आणि घरात समृद्धीही येईल. 13वा उपाय आहे, या दिवशी कोणतेही शुभ कार्य प्रारंभ करता येईल. वाहन खरेदी करू शकता किंवा घरात मंगळ कार्य करण्यासाठीही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही. 14वा उपाय आहे, या दिवशी छत्री दान नक्कीच करावे आणि जागोजागी लोकांसाठी पाण्याची व्यवस्थाही करावी. 15वा उपाय आहे, आहारात सातूचे सेवन करावे. या दिवशी सातू सेवनाचे अत्यंत महत्त्व मानले जाते. 16वा उपाय आहे, मंदिरात पाण्याचे पात्र आणि पूजा थाळ, घंटा, इतर पूजेचे सामान दान करावे. त्यामुळे तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळणार आहे. 17वा उपाय आहे, देवघरात पूर्ण 24 तास तुपाचा दिवा अखंड लावावा. अक्षय तृतीयेच्या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. 18वा उपाय आहे, या दिवशी श्रीरामचरित मानस मधील अरण्यकांड पाठ करावे. यात प्रभू राम व ऋषी यांनी महान संतांचे दर्शन देतात. याचे जन्मजन्मांतराचे पुण्यफळ प्राप्त होते. याने राम कृपाही मिळते. 19वा उपाय आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने धनप्राप्तीचे उपाय केल्याने व्यक्ती लवकर धनवान बनते अशी देखील मान्यता आहे. दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा विधिवत केल्याने सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते. 20वा उपाय आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून गुलाबाचं फूल अर्पण करावं. तसेच लक्ष्मीला नवीन स्फटिक माला अर्पण करावी. जुनी जपमाळ गंगाजलमध्ये धुवून लक्ष्मी समोर ठेवूही शकता किंवा विसर्जनही करू शकता. 21वा उपाय आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी
महालक्ष्मीचे पाय खरेदी करणं शुभ मानलं जातं। तसेच क्षमतेनुसार सोनं चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात। त्याचबरोबर केशर आणि हळदीने देवी लक्ष्मीची पूजा करा। स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी 11 रुपये देवीला अर्पण करा। हे केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे। 22वा उपाय आहे, माता लक्ष्मीच्या मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुक्रवारपर्यंत आणि त्यानंतर 7 शुक्रवारपर्यंत अगरबत्ती आणि गुलाल व अगरबत्ती दान करा। असे केल्याने जीवनात संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते। याच सोबतच तुम्ही छत्री, पाण्याची घागर, सत्तू, कानटोप, चप्पल इत्यादी उन्हाळी वस्तू दान करू शकता। असे केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असेही मानले जाते। 23वा उपाय आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही कवड्या अवश्य खरेदी करा। या दिवशी लाल कपड्यात 11 कवड्या बांधून पूजास्थानी माता लक्ष्मी जवळ ठेवा आणि सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची पूजा करा। माता लक्ष्मीला कवड्यांचे आकर्षण असते, कारण लक्ष्मी देवीप्रमाणेच कवड्या समुद्रातून जन्म घेतात। यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी लाल कपड्यात कवड्या बांधून ठेवाव्यात। असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्याही दूर होतात असेही मानले जाते। पुढचा उपाय आहे, पैसे ठेवण्याची अलमारी योग्य दिशेत ठेवायला हवी। अलमारी उत्तर दिशेला खोलीत दक्षिण भिंतीवर लावलेली असल्यास धनवृद्धी होते। दररोज सकाळी लक्ष्मी पूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दरवाजावर उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा। हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते। 25वा उपाय आहे, गणपतीचा फोटो किंवा मूर्ती घरातील मुख्य दरवाजावर लावल्याने घरात धनसंबंधी समस्या सुटतात। अशाने नकारात्मकता शक्ती प्रवेश करतच नाही। 26वा उपाय आहे, तुळस लावून नियमित झाडाला पाणी दिल्याने कधीच धनधान्याची कमी भासत नाही। 27वा उपाय आहे आणि सर्वात शेवटचा उपाय आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे, रोज सकाळी स्नान केल्यानंतर गाईला हिरवा चारा किंवा कणिक किंवा पोळी खाऊ घालावी। याने लक्ष्मी प्रसन्न होते। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला 12 राशीनुसार अक्षय तृतीयेचे काही उपाय आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला काय दान करायचे आहे हेही सांगितले आहे। त्याचप्रमाणे शिवपुराणात सांगितलेले तुम्हाला 27 उपायही सांगितलेले आहेत। अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, त्यामुळे तुम्ही त्या दिवशी जेवढे दान धर्म करचाल त्याचे पुण्य तुम्हाला 100% फलदायी ठरणार आहे। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।